नमस्कार भावांनो बहिणींनो. काल बाहेरचा व्हिडिओ काढला तर कोणाला आवडला. मस्त छान छान कमेंट आल्या. म्हणलं आता दर दिवस घरातलंच वातावरण तर थोडंसं बाहेरचं वातावरण घ्या म्हणलं. काल छकू दिदी पण आलती म्हणे येते म्हणे मम्मी व्हिडिओत, म्हणजे आधी नाहीच म्हणून लागली. मग तिला म्हणलं चाल म्हणलं छकू बाळा, मग म्हणे बरं येते. आता ती तिच्या भावाला आलूच्या चक्त्या तळायला लागली. बाहेर धोका आलाय, कपडे धुवायचा, कोळपाट लाटणं सगळं आलंय, पण आपल्याला हाय म्हणून घ्यायना. मी प्लास्टिकचे धोका येतोय कपडे धुवायचं तर मग ते मस्त राहते. आणि हे सडून जातात पाण्यात. हे लाकडाचे एक धोका घ्यायचा आहे आपले कपडे धुवायला, खराब झालाय. पण ह्या वेळेस मा विचारे प्लास्टिकचा आणायचा, टिकतोय पण आणि बऱ्याच दिवस राहतोय. हे आहे ना पाण्यानं सडून जातोय त्याच्यामुळं मग नाहीतर मा विचार झालता घ्यावं म्हणून एक कपडे धुवायला धोका. आहे ना छकू दीदी? आज तुमच्या ताईला मेहंदी लावायची, केसाला ताईले वाईट केस झालेत. तसंच होतं हे. मग आता लय वाईट केस व्हायला लागले तर मग म्हणलं मेहंदी लावून घ्या. आता ताईला डाळ भात बनवायचा आहे, 2-3 पोळ्या. आता परत ठेसा वाटते. आता डाळ भात बनवायचा भया म्हणे डाळ भातच बनव मम्मी. बनवते आता. हिडो काढून घ्या म्हणलं. केसाचं पाणी पण नाही हे झालं. आता रुमालच लावलाय म्हणलं. टावेल पण इथली गरमी व्हायला लागली भावांनो बहिणींनो. इकडं लय गरमी व्हायला लागली आता लय लगे. पावसाची वाट पाहायला लागलो. काय मधात पाऊस होता, लोक किती हे झाले, किती नुकसान झाली सुरतलं ना. आता पाऊस यायना. असंच होतंय. मग जा पाऊस पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही. आता भयान गरमी व्हायला लागली. एक तर एक आपलं कूलरचा पंखा थोडा आरामानं फिरायला तर त्याचीच गरमी होती. दाजीन म्हणलं घेऊन जा, पाऊस नाही आला तर कूलर लावणं जरुरीच आहे. लय गरम हवा. पाहता या घरात लय धूळ झाली. सारखं मला साफसफाई लय कटाळला जीव या घराला. चालूच ठेवावं लागतंय. आता परत साफसफाई करावं लागेल आता मला. आता इथं पण काय धागा घेतल्यासारखा वाटायला लागलाय. तसंच होतंय ते, धागा गुतल्यासारखं. धागा अटकला होता त्याच्यात. करावं लागेल साफसफाई आता या घराची. उद्या करेल. सारखं 10 दिवस नाही झाले तर घरात धूळ, 10 दिवस नाही झाली त्या घरात धूळ. सारखी धूळच येत राहते, सारखी धूळ येते. असं होतंय ते, लय धूळ येते. आपण याची मंदिराचं हे पण नाही लावलं गेलं पिन. मग त्या धुळीलाच लय जीव कटाळतोय. सारखी धूळ येते. आता परत उद्या धूळ काढणे. पंख्याची तर सारखे साफ करावं लागतंय. पंख्यावर धूळ झाली. आता करीन आता उद्या रविवारी भैया लवकर उठणार नाही. 10:30 वाजले काम आलं. छकून कपडे धुतले, मी भांडे घासले, घरं पुसले. घर घासायचं होतं पण म्हणलं आता या घरातली धूळ झटकल्यावरच हे करेन म्हणलं. घरातली धूळ गिळ झटकली. ना भैया आज भैयालाच दुकानात पाठवलं मी जिरं हे आणायला. म्हणलं कटाळा आलता. भैया घरी नसला तर मग दुकानात जावंच लागते. म्हणलं जाय भैया. मग आज भैयाच गेलता. आता तो घरात आला केला त्यानं पंखा चालू. काल मस्त मी परवा दिवशी व्हिडिओ काढून ठेवला होता मी, मग काल टाकला. नाही तर मा विचार सगळं मस्त व्हिडिओ काढायचा होता. ते कशी मस्त मेहंदी लावणार आहे मी आता. केस धुतले तर वल्ल्यात लंबाल्या केसाला लावल्या. पाठी मागं नसते लावत, जिथं वाईट केस आहे तिथंच लावत असते. एवढ्या समोरच्या भागाला तरी 2 पाकिटं लागतात. लाल लावत असते तर ह्या बारच्यानं काळीच आणली आता. म्हणजे लाल नाही लावायची म्हणून मग ती लाल केस दिसतात नाही लावली तर. आणि लवकर मेहंदी लावू नाही वाटत केसाला, त्याच्यामुळं असं होतंय ते. मग कटाळाच केला होता मी. यायला किती वेळ सांगितलं यायनं. आता म्हणे बुचुडा मारायचा नाही, केस गळतेत म्हणे. बुचुडा मारू तेल लावून येणे घाल जाय म्हणले. मी म्हणलं गरमी होती येणे घातेला असल्यावर. तसंच होतंय मग ते. मला बुचुडाच पाहिजे मग तेव्हा काम सुचते. केस समोर येतात म्हणलं. नाही म्हणे येणे घाला जाय म्हणे. आता मस्त मेहंदी लावणारी ताई लावूनच घेते आता. व्हिडिओ टाकते काढून आणि मेहंदी लावते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करणारे. आज सोपा स्वयंपाक आहे. डाळ भात, मस्त डाळ भात बनवते. तिखट. अरे भैया आपलं मिरची पावडर संपलंय. मग जाऊ का आणायला? यावर्षी ना आम्ही मिरची पावडर दळून घेतलं. कडू मिरच्या येतात. आम्ही आता गावाकडे गेल्यावर मिरची पावडर, मी काय माहिती दिवाळीची सुट्टी आहे का नाही भैया, नाही तर विचार होता दळून आणायचा.
असं नाही आई दळून देईन म्हणून मिरची पावडर, गाडी पण नाही येत आमच्या गावात, त्याच्यामुळं बाहेर गावी जावं लागते. नाही तर मसाले हे ते आईनं दिलेच असते पाठोपाठ. भैयाला लय आवडते, लय का लय मिरची पावडरच्या भाज्या, पण कडूच येते तिकडच्या मिरच्या, असं होऊन जाते. त्याच्यामुळं राहिलंच ते. ह्या वर्षी मिरची पावडर नाही, मी ती बाई विकत असते तिच्याकडून नाही मिरची पावडरचं पाकिट घेतलं. ह्या वर्षी मसाले पण नाही, मिरची पावडर पण नाही, असं झाले आता. काहीच मसाले नाही. एकच लक्ष्मी मसाला चांगला येतो इकडं आहे ना बाया, बाकीचे मसाले काहीच चांगले नाही. गावाकडचेच मसाले चांगले असते. घरी गेलो तर वर्षाच्या लय चांगले दळून घ्यायचा म्हणून गावाकडे बनवून घ्यायचे मसाले, असं पाहिजे. भावांना बहिणींना व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय भावांना बहिणींना, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.